तुम्हाला काय त्रास होत होता? मणक्याचा त्रास होतो, मग खाली बसा येत नाही, असं दुखायचं होतं तुम्ही मणक्यात. मणक्याचा त्रास म्हणजे एक्सरे वगैरे काढला होता का? काढलाय मग काय झालं, काय सांगितलं डॉक्टरने? मणक्यात गॅप पडला म्हणून सांगितलं. गॅप पडला म्हणून सांगितलं होतं. आणि मग त्याच्यामुळे काय काय त्रास व्हायचा तुम्हाला? लय त्रास व्हायचा, मला झोपच लागायची नाही अजिबात. म्हणजे दुखायचं? दुखायचं सारखं न. मी स्वयंपाक कसा तरी करायचे उभं राहून हं, आणि झोपायची. हं, धुणं कसं तरी धुवायचं, त्या माणसाचं आमच्या नवऱ्याला सांगायचं ही बादली उचला, हे करा ते करा, हं. असं आणि त्या करायचं. मणक्यामुळे पूर्ण असं चालताना बी तुम्ही चालताना बी तिरकी चालत. तिरकीचं? सगळी बाजू बाहेर आली. बाहेर आले, कुलापला होता पूर्ण? हो. हा. मग हे तुम्हाला इथलं कोणी माहिती दिली? तिथली आमच्या वहिनीची बहिणी तर आली ती. हा, त्यांनी मग वहिनीच्या बहिणीनं सांगितलं तुम्हाला इथलं सांगितलं. इथे इथे जावं म्हणून? आमच्याच वहिनीनी कोण असं गाडीत कंडक्टर मग कुठे गेला तर तुमच्याकडे आलं म्हणून नाव सांगितलं. हा, म्हणजे पत्ते द्या आम्हाला, हा, आमच्या बहिणीचं असं गुडघं दुखते ते. हा, मग त्यांनी मला सांगितलं फोन करून, हा, असं असं आपण जाऊ. हा, म्हणजे मला नाही गावाची एकटीला, हा, तर म्हणजे आपण जाऊ दोघी, हं, तुम्ही कधी ठरवा येता येते, हा. मग जाऊ आपण. मग तिसरी वेळ चांगला मग आता ही किती बार आहे आपली? तिसरी वेळ मग आता इथं आल्यापासून तुम्हाला काय काय कमी झालं? तुम्हाला बसा येत नव्हतं? आणि बसा येत खाली आता मांडी घालून. मी आजोबा मांडी घाला येतच नव्हती? मांडी घालाय बसाय मला येतच नव्हतं, खुर्चीतच बसायचं. मी जेवण खुर्चीतच करायचं होय. बसून. हो, खाली बसायलाच येत नव्हतं? बसायचं जमत नव्हतं खाली. धुणं धुवायचं, उंच पाठ घेऊन पाटावर बसून धुणं धुवायचं. आता जमते सगळं? आता आता इथं आल्यापासून तुम्हाला दुखणं तुमचं कसं वाटतं? बरंच कमी झाले. हा, बरंच म्हणजे मला असं बसा येतं. संडास नाही, माझी संडासची खुर्ची आहे, हा, पण बसा येतं. खाली बसलं तरी बसा येत असं. हा, बराच बसलं तरी नाही काय होत ना. पहिलं बसूच वाटायचं नाही खाली. हं. बराचसा फरक पडला. हा, तुमचं गाव कोणतं? दामनेर. दामनेर? हो, म्हणजे रायमतपूरच्या अलीकडे. होय. हो. मग तिथून आता ही तिसरी बार आहे आपली? हो, तिने ट्रीटमेंट केलं तुम्ही?